शेतकऱ्याची भयानक वाईट परिस्थिती आहे। आज 4 वर्ष झालं लातूर जिल्ह्याला विमा भेटला नाही। चाकूर तालुक्याला, अहमदपूर तालुक्याला 4 वर्ष झालं कोणताच विमा नाही, अनुदान नाही काही। बालाजी पाटील चाकूरकर हे उपोषण करतायत आणि या उपोषणासाठी ही संपूर्ण बाजारपेठ जी आहे सकाळपासून कडकडीत बंद ठेवली आहे। व्यापाऱ्यांनी देखील या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। सगळं बाजार जे आहे ते बंद ठेवण्यात आले। चाकूर पंचायत समितीमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत मागच्या 9 दिवसापासून बालाजी पाटील चाकूरकर हे चाकूर या ठिकाणी उपोषण करतायत। आमरण उपोषण आहे आणि त्यांच्या या उपोषणाला पाठिंब्यासाठी आज संपूर्ण चाकूर शहर कडकडीत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं आणि सकाळपासून हे सगळं चाकूर शहर जे आहे ते कडकडीत बंद पाहायला मिळतं। खरं म्हणजे पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मनरेगा योजनेत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सातत्याने होतो आहे आणि याच आरोपाखाली न्याय मिळावा याकरिता मागच्या 9 दिवसापासून बालाजी पाटील चाकूरकर हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि ते आमरण उपोषण करतायत आणि त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण चाकूर शहर बंद करण्यात आलं। सकाळपासून बाजारपेठ जी आहे ती कडकडीत बंद पाहायला मिळते आहे। गायगोटे असतील किंवा विहीर असतील या सगळ्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सातत्यानं होतोय। काय आज चाकूर शहर बंद आहे, बालाजी पाटील उपोषण करतायत। नरेगाच्या चाकूरला विहिरी मिळून चाकूर तालुक्याला पैसे मिळत नाहीत आणि शहरात तर विहिरीच नाहीत, विहिरी तर मिळत नाहीत। विहिरी नाहीत ना, गोटा नाही ना काय। 9 दिवस झाले बालाजी पाटील मागच्या 9 दिवसापासून शेतकऱ्यांच्या लढ्यासाठीच बालाजी पाटील उपोषण करतायत। काय परिस्थिती आहे, काय कारण आहे? ते गाय गोटा भेटावं, भ्रष्टाचार झाले, विहिरी गोटा। हे सगळे शेतकरी आहेत, वेगवेगळ्या गावचे हे सगळे शेतकरी आहेत। बालाजी पाटील चाकूरकर यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी या उपस्थित झालेले आहेत। काय शेतकऱ्याची परिस्थिती इकडे पुढे या, काय परिस्थिती आहे? शेतकऱ्याची भयानक वाईट परिस्थिती आहे। आज 4 वर्ष झालं लातूर जिल्ह्याला विमा भेटला नाही। चाकूर तालुक्याला, अहमदपूर तालुक्याला 4 वर्ष झालं कोणताच विमा नाही, अनुदान नाही काही। अनुदान महाग 17,500 शासनाने डिक्लेअर केलं होतं, ती बी अनुदान मिळालेलं नाही। गेल्या वर्षी भरपूर पाऊस झाला 25-26, त्याचा विमा लागू व्हायला नाही। त्याच्यासाठी लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर हे तीव्र उपोषण 9वा दिवस आहे। सर्व चाकूर तालुका बंद आहे। आज बी शासनानं दखल घेतली नाही तर पुढे भविष्यात आणि 1-2 दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शासनाला देण्यात येणार आहे। खरं म्हणजे चाकूर तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागातील आणि गावातील शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी बालाजी पाटील चाकूरकर हे उपोषण करतायत आणि या उपोषणासाठी ही संपूर्ण बाजारपेठ जी आहे सकाळपासून कडकडीत बंद ठेवली आहे। व्यापाऱ्यांनी देखील या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। सगळं बाजार जे आहे ते बंद ठेवण्यात आले आणि कुठेतरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळावे या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाची गंभीर दखल सरकारने घ्यावी अशी मागणी आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।